सिंधुदुर्गातील सह्याद्री पट्ट्यामध्ये दुर्मिळ स्लेंडर लॉरीस अर्थातच वनमानवाचं दर्शन झालं। जंगल सफारी करणाऱ्या प्राणी अभ्यासकांच्या कॅमेऱ्यामध्ये हा वनमानव कैद झाला। रिसोड तालुक्यातील लेहनी धोडप मार्गावरती बस आणि मालवाहू ट्रकचा अपघात झाला। या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे चालक आणि 15 प्रवासी जखमी झाले। कोल्हापुरातील करवीर तालुक्यामध्ये पाणंद रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे। ठाकरे गटाने आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसह सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला। यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे। नाशिकमध्ये गिरणार दुगाव रोडवरती भीषण अपघात झाला। यामध्ये एका व्यक्तीला पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली। अपघातानंतर चालक घटनास्थळावरती फरार झाला आहे। रायगड जिल्ह्यातील रेवदंडा परिसरामध्ये अवकाळी पाऊस झाला। काही प्रमाणामध्ये गारपीटही झाली। बागमाळा इथं ताडाच्या झाडावरती वीज पडल्यानं झाडं जळून खाक झाली आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उधळलेला बैल विहिरीमध्ये पडला। वाळूज महानगर परिसरातील ही घटना आहे। अग्निशमन दलानं 2 तासांच्या प्रयत्नानंतर बैलाला सुखरूप बाहेर काढलं। माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील यांचं निधन झालं। या बातमीमुळे लातूरमध्ये शोककळा पसरली। बालरोग तज्ज्ञ आणि समाजसेवक म्हणून त्यांनी मोठं कार्य सुद्धा केलेलं आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये एचपीव्ही लसीकरण फक्त 6% झालं। एचपीव्ही लसीकरणासाठी प्रतिसाद नाहीये। पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी जनजागृतीसाठी आरोग्य विभागाला आदेश दिले। ओंकार हत्ती पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेला आहे। गोव्यातील शेती आणि बागायतींचं मोठं नुकसान करून ओंकार हत्ती कुंब्रल गावामध्ये स्थिरावलाय। काजू वेचण्याच्या हंगामामध्ये ओंकार हत्ती गावामध्ये फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। येवला तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं कांदा पीक जमीनदोस्त झालंय। भरपाई द्या अन्यथा इच्छामरण द्या असा आक्रोश कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेला आहे। धुळ्यामध्ये सुधारित पेन्शन योजना आणि आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी कर्मचारी संपावरती जाणारे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे। रायगडात सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कर्मचारी संपात सहभागी झाले। शासकीय कामावरती याचा परिणाम सुद्धा झाल्याचं चित्र आहे।